दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 12वा खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. 4 ओव्हरचा सामना, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. ओके, रियान 2, विकास. नक्कीच पहिला चेंडू पाहायला मिळेल आपल्याला आणि हा सन्मान दिलेला आहे चेंडूला. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं शतक घेऊन येतो विकास. विजेंद्र, सॉरी विजेंद्र. चेतन पाटील यांनी वरती यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये बसायचं तुम्ही. आणि आता दुसरा बॉल षटकार मारलेला आहे. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय रियान. आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू रियानसाठी. आणि हा फलंदाज बाद. आवाज दिलाय. ओके, ये ना LBW माहिती आहे आम्हाला. नक्कीच षटकार मारला होता, पण गोलंदाजांनी पण त्याचा बदला घेतला, आउट करून बदला घेतला. नक्कीच नवीन फलंदाज फरान 2, विजेंद्र. आणि हा घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू आणि 1 रन. ओके, आणि संघाची धावसंख्या 7, 1 बाद 7. आणि चांगला टोलवलेला चेंडू. चांगली फिल्डिंग दिसते आपल्याला खेळणे संघाची. 2 वाशीची फिल्डिंग, सॉरी वाशी संघाची फिल्डिंग. धावसंख्या 9 खेळणे संघाची. पुन्हा एकदा डीच्या रूपात चेंडू घोषित आणि संघाची धावसंख्या 10. 1 विकेटचा नुकसान. नक्कीच सांघिक दुसरी ओव्हर आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतोय विकास. सोहेल प्रथमच स्ट्राईकवर. बघूया फरान 2, सोहेल 2, विकास. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरले आहे गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. नक्कीच हर्षल गायकर आम्हाला समालोचनाचे धडे देत आहेत. पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला आहे आणि हा सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे विकास यांच्या मार्फत. तिसरा चेंडू पुन्हा सोहेल साठी.
उंच टोलवलेला चेंडू, त्या खालील क्षेत्ररक्षण बघूया. आणि हा गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला वाशी संघाचे. आणि हा चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 14. एक बाद 14. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा टोलेला चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चौकाराने वन बाउंड चौका आणि चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे 18. नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसतोय सोहेल. पहिले 2 चेंडू त्यांनी डॉट खेळले, पण दुसरे पुढचे 2 चेंडूवर त्यांनी लगातार 2 चौकार मारून संघाच्या खात्यात धावसंख्या वाढवली आहे. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सोहेल याला, बघूया काय करतोय. आणि हा पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू, गच्चाल क्षेत्ररक्षण वाशी संघाच्याने. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. दोन रनांवर संतुष्टी मानायला लागेल खेळणे संघाला. नक्कीच आमचे तिथे प्रतिनिधी आहेत, तर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू विकास टू सोहेल. आणि टोलवलेला उंच टोलवलेला चेंडू आणि 2 धावेवर संतुष्टी मानायला लागेल. एक रन शॉट आहे. संघाची धावसंख्या 21. नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसतोय खेळणे संघ. 10.5च्या सरासरीने रन रेट चालू आहे. पुढील गोलंदाजाचं नाव सत्यम. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो सत्यम टू. गच्चाल क्षेत्ररक्षण वाशी संघाचं. दोन रनांवर संतुष्ट राहायला लागेल. फरान. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं होतं आपल्याला. झेल सोडलेला आहे आणि 2 धावसंख्या. संघाची धावसंख्या झालेली आहे 24. राईट आर्म राऊंड द विकेट आणि चांगला फटका टोलवलेला आहे सेफ झोन मध्ये आणि 1च धावसंख्या. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सध्या वाशीकडून. संघाची धावसंख्या 25. कितवा चेंडू आणि निर्धाव चेंडू. एसटी रक्षकाला काही दुखापत झाली असेल त्यांनी. ओके एमडी डॉक्टर आहेत गजेंद्र पाटील. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असं दिसतंय आपल्याला वाशी संघाचा.
षटकार अडवलेले आहे त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे. 5 धाव संख्या वाचवल्या आहेत. नक्कीच कौतुक करावं अशी त्यांची क्षेत्ररक्षण आहे विकास यांचा. शेवटचा चेंडू आणि डी क्षेत्रात नक्कीच चांगली गोलंदाजी करताना सत्यम दिसला. सांघिक धावसंख्या 27. फक्त 6 धावांचं षटक टाकलाय सत्यम याने. नक्कीच स्पीडअप करा कारण दुसरी इनिंग पण आपल्याला खेळवायची आहे. पंच बाला आणि लेग साइडला टोलवलेला चेंडू डीच्या रूपात. नक्कीच सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय बाळा. बालाचा पहिला चेंडू झालेला आहे तो गेला डी क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या 28. शेवटची ओव्हर. 1 विकेटचा नुकसान. 1 बाद 28. नक्कीच आणि हा नकारात्मक चेंडू आणि तोललेला चेंडू हा षटकारच्या रूपात 6. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय फरहान. उत्तुंग षटकार असा मारलेला आहे. फरहान खेळतोय 16 धावसंख्येवर. 9 चेंडून मागे. मग ते तिथला सांगते ना तू जरा शांत बस ना. इथं आहे ना नक्कीच 2 चेंडू झालेले आहेत आणि तिसरा चेंडू फरहान याला. पुन्हा एकदा टोलवला चेंडू हा खूपच लांब असा मारलेला आहे. नक्कीच 8 रन असते तर ते गेले असते 8 रन संघाच्या खात्यात. पण ठीक आहे 6 वर समाधान मानायला लागतंय खेळणे संघाला. संघाची धावसंख्या 41. 1 बाद 41. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. साजेशी अशी फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आहेत त्याने. आणि पुढील चेंडू बघूया कमबॅक करेल का बाला. आणि निर्धाव चेंडू. नक्कीच तू 2 मारू शकतो पण मी तुला 1 तरी डॉट काढू शकतो. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल बाला आणि टोलवलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण वाशी संघाचा पुन्हा एकदा कॅच सोडलेली आहे. झेल सोडलेले आहे. शेवटचा चेंडू. नक्कीच फरहान याला आणि हा नकारात्मक चेंडू. नकारात्मक चेंडू. पंच 1 मिनिट. थ्रो केल्यास पंचांनी डायरेक्ट ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. पंचांनी नो करू शकते आणि नो जर डिक्लेअर झाला तर 2 धावाची पॅनल्टी लागण्यात येईल आणि गोलंदाज याच्यात बाद होईल.
आणि शेवटचा चेंडू षटकार मारलाय फरहान याने. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. आणि संघाची धावसंख्या 51. 50 काढल्यात आणि 51 रन टू विन आहे. हे ठरलंय महागडे षटक. चौथं 22 धावांचं षटक ठरलंय बालायाचं. फरहान 28 धावांवर नॉट आऊट. चांगली फलंदाजी सोहेल 11 धावांवर नॉट आऊट. चांगली फलंदाजी दोघांच्या पार्टनरशिपने 51 धावेचं भलं मोठं आव्हान वाशी संघासमोर ठेवलंय. 24 चेंडू मागे 51 धाव संख्येची आवश्यकता वाशी संघाला. नक्कीच वाशी संघ ही तेवढाच बलाढ्य संघ आहे कारण त्यांची फलंदाजी पण तेवढीच आहे. तुषार आणि सत्यम वाशी संघाकडून तुषार आणि सत्यम फलंदाजी करताना दिसेल. आणि स्ट्राईकला तुषार आणि नॉन स्ट्राईकला सत्यम. नोमान गोलंदाजासाठी वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो ओमान. ओमान नोमान नोमान सॉरी नोमान. एकावन्न धाव संख्येचं भलं मोठं आव्हान वाशी संघासमोर. आणि स्पीड घ्यायचं आहे सामन्यासाठी. आणि पहिला चेंडू नोमानने तुषार याला आणि हा निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा घेऊन येतोय तुषार याला. नोमान दुसरा चेंडू आणि हा टोलवलेला चेंडू. चौकार 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 चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला आहे तुषार याने. संघाचा धावसंख्येचा खाता उघडत आहे. धाव संख्या 4. संघाची धावसंख्या 4 बिनबाद 4.
नक्की तिसरा चेंडू पुन्हा एकदा नोमान टू तुषार. उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच वन बाउन्स बाउंड्री. तुषार बॅक टू बॅक दुसरा चौका मारतो नोमान्याला. ज्या प्रकारे खेळण्याची फलंदाजी आहे त्याचप्रमाणे वाशी संघाची सुद्धा एक चांगली फलंदाजी आहे. दोन्ही बलाढ्य संघ. आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू आणि दोन धावसंख्येवर संतुष्ट राहायला लागत आहे. वाशी संघाला चांगला फटकावला होता चेंडू. बिनबाद 10 संघाची धावसंख्या बिनबाद 10. नक्कीच उर्वरित दोन चेंडू पहिल्या षटकातले आणि एक स्ट्राईक रोटेट होऊन एक धाव. प्रथम स्ट्राईकवर सत्यम. संघाची धावसंख्या 11 बिनबाद 11. शेवटचा चेंडू नोमान्याचा सत्यमसाठी. नक्कीच चांगला टोलवला चेंडू वन बाउन्स. चौकार चौकार चौकार. नक्कीच सत्यम याची मागील मॅच मध्ये आपण बघितले असेल त्याची फलंदाजी. सत्यम सत्यम. संघाची धावसंख्या 14. नक्कीच 15. संघाची धावसंख्या 15. टीम मीटिंग घ्यायची नाही कारण खूपच उशीर झालेला आहे. पुढील 3 सामने 3 षटक आपल्याला खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो फरहान. नक्कीच फलंदाजीसाठी असेल तुषार. चांगली फलंदाजी करताना दिसतोय तुषार. थोडं मागचं षटक नोमान्याचं 15 धावसंख्येचं आणि पहिला बॉल तो तुषार याला फरहान आणि हा क्लीन बोल्ड. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वाची खेळणे संघाकडून. तुषार बाद. अकरा धावसंख्या काढून आउट होतोय तुषार. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर बॉल घेतलाय आणि आता फलंदाजीसाठी येतोय दशरथ. दशरथ दशरथ टू फरहान. फरहान याने चांगली फलंदाजी केली होती या सामन्यामध्ये आणि आता गोलंदाजीसाठी येतोय आणि पहिलाच विकेट घेतला आहे पहिल्याच बॉलवर. तुषार याची जागा भरून काढण्यासाठी येतोय दशरथ आणि चांगला टोलवला चेंडू अलॉंग द कार्पेट. एक रन. एक धावेवर संतुष्ट राहायला लागेल वाशी संघाला. संघाची धावसंख्या 16. एक बाद 16. सत्यम तू चांगली अशी क्षेत्ररक्षण दिसतोय खेळणे संघाची. नक्कीच आणि हा डॉट बॉल. पुढील चेंडू लेग साइडला टोलवलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि
2 रनांवर संतुष्ट मानायला लागेल वाशी संघाला. संघाची धावसंख्या 18. नक्कीच चांगलं षटक पाहायला मिळते आपल्याला फराण्याचं. आणि उंच टोलेला चेंडू आणि हा सेफ झोन मध्ये आणि 2 रनांवर संतुष्ट राहायला लागेल सत्यम. संघाची धावसंख्या 20. 1-20. दुसऱ्या ओळीतील शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत फरांद्यांची चांगली गोलंदाजी. 13 चेंडू मागे 31 धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा आहे. 1 विकेट घेऊन 5 धावसंख्या. आणि हा षटकार 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 षटकार. सत्यम याची चांगली फलंदाजी बघायला भेटते आपल्याला. संघाची धावसंख्या 26. सत्यमने 6 मारला. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय सत्यम. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी अशीच फलंदाजी केली होती. षटकार चौकार आणि कोपरखेडा संघा 26. थांब ना आता संपू दे ना. 12 बॉल 26 रनांची आवश्यकता. धावता 25. 12 बॉल मागे 25. काय नाव बोल. आशार आशार आशार. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन होता आशार. आणि पहिल्या चेंडूवर झेल उडला होता पण त्याने चांगला झेल घेतला. चांगली गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण दिसतंय आणि दशरथ आउट. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर विकेट. नक्कीच बॅक टू बॅक विकेट पडत चाललेत. संघाची धावसंख्या 26 वर 26 वर 2 विकेट 2 बाद 26. पुढील फलंदाज विजेंद्र. नक्कीच फटाफट सामना खेळवायचा आहे. पंच यांनी दशरथ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि हा डीच्या घरात. नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसतोय विजेंद्र. आणि चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. 3 चेंडू समाप्ती नंतर संघाची धावसंख्या 27. चौथा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. 28. संघाची धावसंख्या 28. नक्कीच तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 बॉल 22. आणि हा टोलवलेला चेंडू. षटकार षटकार षटकार. नक्कीच सत्यम याची चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. तो त्याच्या फलंदाजीच्या जोरावर त्याने नक्कीच जवळ येऊन ठेवलंय संघाला. 7 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता वाशी संघाला.
34 17 17 संघाची धावसंख्या 34. हो आणि षटकार 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 बॅक टू बॅक 2 षटकार मारले सत्यम याने. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणि संघाची धावसंख्या 40. 6 बॉल 11 रनांची आवश्यकता वाशी संघाला. नक्कीच लगातार 2 षटकार मारल्यामुळे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. थोडस मागड षटक हर्षद यांचं 14 धावांचं. टीम मीटिंग नाही पाहिजे, फटाफट मॅच खेळवा. शेवटचा चेंडू शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 चेंडू मागे 11 धावसंख्येची आवश्यकता. विजेंद्र स्ट्राईकवर आणि गोलंदाज आलाय सुफियान. वैयक्तिक पहिला सांघिक 4थं षटक घेऊन येतो सुफियान. नक्कीच 6 चेंडू मागे 11 धावसंख्येची आवश्यकता वाशी संघाला. चांगली फलंदाजी करताना दिसतोय सत्यम. आता फलंदाजीसाठी विजेंद्र. सुफियान टू विजेंद्र. नक्कीच 6 चेंडू मागे 11 धावसंख्येची आवश्यकता. बघूया आता. आणि डी मध्ये 1 रन. पाच बॉला मागे 10 रनांची आवश्यकता. 10 5 बॉल 10. संघाची धावसंख्या 41. आणि चांगला टोललेला चेंडू चौकार. विजेंद्र याची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता वाशी संघाला. चार बॉल 6. नक्कीच पुढील चेंडू चांगला टोललेला चेंडू सेफ झोन मध्ये. आणि चेंडू काही फिरलेला आहे. आणि 3 धावसंख्या धावलेल्या आहेत. नक्कीच. आणि 4 चांगली रनिंग चालली आहे दोघांमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच आता 3 चेंडू 2 रनांची आवश्यकता वाशी संघाला. नक्कीच 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. चांगला टोलवलेला चेंडू आणि हा आणि मॅच जिंकलेला आहे वाशी संघाने. नक्कीच सत्यम याची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि सत्यम आणि विजेंद्र चेंडू जमा करायचा आहे. चेंडू नक्कीच